हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रिया होळे युट्यूब चॅनल मध्ये। मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते। तर मग पोलीस पोलीस म्हणलं की अगदी सगळ्यांना भीती वाटते। सगळ्यांना म्हणलं की ज्यांनी काही गुन्हा केला नाही अशा लोकांना सुद्धा भीती वाटते, कारण सर्वसामान्य माणूस हा पोलीस स्टेशन पर्यंत कधीच जात नाही। जर कारण त्याच्यावर कधी काही असा दुर्दैवी प्रसंग आला तरच तो पोलीस स्टेशनला जाण्याची हिंमत करतो। परंतु पोलीस यंत्रणा जी आहे ती आपल्या सर्वसामान्य माणसासाठी बनवलेलं शासनाने एक महत्वाचं केंद्र आहे, की जिथे आपण आपल्या समस्या सोडवण्यासाठी किंवा आपल्याला अडचणीतनं बाहेर निघण्यासाठी ही यंत्रणा काम करत असते। आणि तिथेही आपल्याला जी काही एकदम भयंकर अडचण आलेली असेल तर आपण नक्कीच पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे आणि कंप्लेंट केली पाहिजे आणि त्यांची मदत नक्की घेतली पाहिजे। याच्या विरोधात मी अजिबात नाहीये, परंतु काही अशी सो कॉल्ड माणसं असतात की उठलं सुटलं चला पोलीस स्टेशनला, उठलं की सुटलं चला पोलीस स्टेशनला। अगदी किरकोळ कारणावरून सुद्धा काही लोक म्हणजे की काही महिला किंवा काही पुरुष किंवा कोणतीही अशी व्यक्ती असती की क्षुल्लक कारणावरून सुद्धा म्हणजे घरातले वाद सुद्धा पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन जातात। घरातले वाद म्हणलं की थोडक्यात म्हणजे काय आहे की किरकोळ असे प्रत्येक घरामध्ये घडतच असतात। म्हणजे प्रत्येक घरामध्ये म्हणलं तर की काही लोकांना एवढा नाद असतो पोलीस स्टेशनला की शेजाऱ्यांना धमकवणं किंवा ह्याला धमकवणं, तुझ्या खोटीच केस टाकतो, तुझ्यावर आमकच करतो किंवा तुझ्यावर तमकच करतो किंवा तुला जाव खसतो किंवा जाती विरोधात काही कोणी बोललेलं नसतं किंवा कशाही विरोधात कोणी काही केलेलं नसतं, परंतु या माणसाला एक वेगळंच नाद लागलेला असतो की उठलं सुटलं पोलीस स्टेशन, उठलं सुटलं पोलीस स्टेशन, उठलं सुटलं पोलीस स्टेशन। म्हणजे की हे जे दिवस उगवतो हे पोलीस स्टेशनला जाण्यासाठीच आणि मावळतो सुद्धा पोलीस स्टेशनला जाण्यासाठी। मग ही तुमच्याही घरात अशी कोणतरी माणसं असतील का नाही मला माहित नाहीये, परंतु काही घरांमध्ये किंवा काही समाजामध्ये अशी बरीच माणसं पाहिलेली आहेत मी सुद्धा की काही कारण नसतं परंतु ह्यांना पोलीस स्टेशनला जायचं असते आणि विनाकारणच तिथं व्हावं। पण त्यांना एवढं कळत नाहीये की पोलिसांना पण चांगलं माहिती असतं की पोलीस स्टेशन पर्यंत कोण येतं, केव्हा येतं आणि गुन्हेगार कोण आहे कोण नाही ह्याच्यावर त्यांचा पूर्ण अभ्यास झालेला असतो। म्हणूनच ते आज तिथं पोलीस या पदावरती बसलेले असतात। पण त्यांना हे जे काही गुन्हा म्हणजे स्वतःच गुन्हा करतात, स्वतःच काहीतरी कुणावर अत्याचार करतात आणि स्वतःच कुणाला तर त्रास देतात, छळतात, मारतात, हाणतात, स्वतःच तमाशा करतात आणि स्वतःहून पोलीस स्टेशनला जातात आणि असं दाखवतात की मी काही केलं नाही, ह्यांनीच आम्हाला अत्याचार केलाय, ह्यांनीच आम्हाला छळ केलाय म्हणून असं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांसमोर रडत बसतात किंवा रडगाणं गात बसतात। पण तिथं त्यांना हे कळत नाही की पोलिसांनी सगळे अभ्यास करूनच तिथं सगळे त्यांनी अभ्यास केलेला असतो या गोष्टींवरती की कोण कसं त्यांना बघता क्षणी माणूस ओळखायला येतो की कुणाकडनं काय चुकी झालेली असती किंवा कोण गुन्हेगार असू शकतो। हे पोलिसांना 100% त्या माणसाला बघितल्यानंतरच कळतं की चूक कुणाची असेल किंवा गुन्हेगार कोण असेल। परंतु कसं आहे माहितीये का, काही लोकांना हे कळत नाही की त्यांना असं वाटतं की जायचं पोलीस स्टेशनला आणि मी रडत बसायचं आणि पोलीस स्टेशन माझ्या डोळ्यातल्या पाण्याकडे बघून किंवा मी आपला नारी आहे किंवा मी अमुक्त असं काहीतरी गोष्टी पोलिसांना पटवून नेण्याचा त्यांचा हेतू असतो आणि त्या हेतूमध्ये ते साध्य पण होतात कदाचित, परंतु साध्य झाल्यानंतर किंवा ही गोष्टी साध्य होत नसतात कारण पोलिसांना चांगलं माहिती असतंय काय कुठला माणूस कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतो नाही जाऊ शकत। पण काही लोक वळकीने पालकीने की असं दुसऱ्याला गुंतवायला बघतात की त्याला खोटी केस टाकायला बघतात किंवा त्याला अडकवायला बघतात किंवा स्वतःचा दराराट कायम ठेवण्यासाठी किंवा स्वतःची भीती निर्माण करण्यासाठी इतरांच्या मनामध्ये ते पोलीस स्टेशनचा सहारा घेतात आणि तिथपर्यंत जातात आणि दुसऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करतात आणि पण त्यांना त्याच्यातून काय मिळत नसतं। शेवटी पोलीस हे एका बाजूने चौकशी करत नसतात, सगळ्या मार्गाने ते चौकशी करत असतात। अगदी माणसाची हिस्ट्री काढतात ते की माणूस वागायला कसा होता घरामधली, म्हणजे की थोडक्यात ज्यांनी गुन्हा केलाय त्याला सुद्धा ती त्याची बाजू मांडण्याचा कायद्याने अधिकार दिलेला असतो, तोही त्याची बाजू मांडतो की असं झालं होतं तसं झालं होतं किंवा ज्यांनी कंप्लीट केलेली आहे त्या माणसाची सुद्धा चौकशी पोलीस करत असतात।
मग त्यांना पण सगळ्या गोष्टी कळत असतात की कोण गुन्हेगार आहे कोण गुन्हेगार नाही. त्यामुळे मला अशा माणसांना सांगायचं की उठसूट उठसूट पोलीस स्टेशनला जाणं, रड रड गाणं, असलं गाणं पोलिसांना बरोबर कळतं. आणि जे काही तुम्ही खोटी नाटकं करत असता ती नाटकं कृपया थांबवावी. आणि ज्या चांगले माणसं सुखाने संसार करतात किंवा जी चांगली माणसं सुखाने राहतात त्यांना सुखाने राहू द्या. आणि ही असली तमाशा किंवा नाटकं करून इतरांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही काहीतरी काम धंदा करा, काम करा, तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जावा, यशस्वी व्हा. आणि पण दुसऱ्यांना त्रास विनाकारण देऊ नका. कारण पोलीस यंत्रणेला चांगलं माहिती असतं की गुन्हेगार कोण असतो किंवा गुन्हेगाराची चिन्ह लक्षणे ही त्यांना सगळं माहिती असतं. त्यामुळे तुम्ही असल्या गोष्टी करणं शक्यतो टाळा. तर तुम्हाला हा पोलीस स्टेशनची भीती वाटली पाहिजे. कारण काय माहितीये का, कायद्याचा धाक हा प्रत्येक माणसाला राहिलाच पाहिजे. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आपल्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा. धन्यवाद.